तुझ्यासारखा मुलगा साडी नेसून स्टेजवर फुले लावतो. अरे बाबा, नाही नाही, दौऱ्यात तसे आम्ही किस्से करत नसतो कधी. आणि किस्से घडले तर आम्ही लक्षात ठेवत नसतो कधी. असं वाटतं ना आपल्याला की एक नाटक आपलं कायम चालू असावं, तसं हे नाटक माझं कायम चालू असावं असं मला वाटतं. व्हॅक्यूम क्लिनरचा बेसिकलीच अर्थ आहे की त्या नवऱ्या बायकोच्या नात्यावरती जमलेली ती जी जळमट आहे तीच त्या व्हॅक्यूम क्लिनरने आपल्याला दूर करायची आहेत. पहिल्यांदा जेव्हा माझ्या बायकोने नाटक बघितलं तेव्हा ती खूप चिडली की आपल्या घरातल्या गोष्टी तू अशा का स्टेजवर लिहिल्यास. चार लाथा मारल्या पाहिजे त्यांच्या गांडीवर, त्याशिवाय नाही करणार. बाबा बाबा बाबा, नो शिवी जार मध्ये आता तुम्हाला 100 रुपये टाकावे लागतील. तुम्ही प्रॉमिस केलं होतं इथून पुढे तुम्ही घरात एकही शिवी दिली की यात 100 रुपये टाकणार. ही शिवी नाहीये, तो एक अवयव आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. आणि अजून काय परिचय देऊ, अशोक सराफ सर आपल्यासोबत आहेत आणि माझ्या पोटात असे बटरफ्लाईज उडत आहेत, गुजबम्स येत आहेत मला. सर, 400वा प्रयोग व्हॅक्यूम क्लिनर नाटकाचा आणि प्रेक्षक वाट बघतायत तुमच्या आगमनाची बाहेर आणि गर्दी जमलेली आहे नेहमीसारखीच. काय भावना आहे सर, 400 प्रयोग झाले? आनंद तर आहेच निश्चित. म्हणजे जी काय मेहनत घेतली होती ती फळाला आली असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रयोग होतील असं वाटलं होतं, पण एवढ्या लवकर होतील 400 प्रयोग असं वाटलं नव्हतं. इतके धडाधड सगळे प्रयोग जवळजवळ चांगले गेलेले आहेत. एक यशस्वी नाटक असं मी याचा उल्लेख करेन मस्तपैकी. चांगले लोक आहेत माझ्यावर काम करणारे, प्रोड्युसर लोक चांगले आहेत. त्यांनी चांगल्या रीतीने ते एक्सप्लॉईट केलं. नाटक कसं करायला पाहिजे, कसं प्रेझेंट करतो ना आपण, ते चांगल्या रीतीने फार केलं. माझ्याबरोबरचे जे आर्टिस्ट आहेत ते आर्टिस्ट, एक आर्टिस्ट म्हणजे इतका ट्रू आहे त्याच्या कॅरेक्टरशी की कुठेही हलणार नाही. तेवढं जण त्याच प्रमाणात करणार तो. त्यामुळे काय होतं आहे, लोकांना काहीतरी चांगलं जे पहिल्यापासून आहे ते अगदी बघायला मिळतं आहे आणि लोकांना जास्ती आनंद होतो आहे. त्याची माउथ पब्लिसिटी जास्ती होते आणि माउथ पब्लिसिटी हे मुख्य कारण असतं. तुमचं कुठलंही कलाकृती, नाटक बिटक असेल ते किंवा सिनेमा पण फेमस व्हायलाही जास्ती ते कारण होतं. आमच्याकडे लोकांनी मला भयंकर साथ दिली असं मी म्हणेन. ही आपली निर्मिती ताई काय किंवा तन्वी पालव काय, सागर खेडेकर आणि हे सगळे लोक म्हणजे इतके सिन्सिअर आहे त्या बाबतीत की नाटकाचे अजून 400 प्रयोग व्हायला काहीच हरकत नाही असं आहे. पण ते करायचे की नाही आम्ही बघू नंतर. पण खरं म्हणजे या नाटकाने आतापर्यंत 500 प्रयोग व्हायला पाहिजे होते. पण पुढे मध्ये जरा कोरोनामुळे थोडे बंद राहिलं, बंद करावं लागलं थोडंसं, त्यामुळे थोडेसे प्रयोग कमी झाले. पण 500 व्हायला पाहिजे होते. 400 झाले काय मला नवल नाही वाटत तेवढं. खरंच लॉकडाऊन जर झालं नसतं तर मग आत्ता मला वाटतं 700चा आकडा आपण गाठला असता आत्तापर्यंत. आणि जर एखादी आठवण छोटीशी या नाटकाबद्दल, एखादा किस्सा आठवतोय कुठे दौऱ्यातला वगैरे, काही आठवते आठवण? नाही, दौऱ्यात तसे आम्ही किस्से करत नसतो कधी. आणि किस्से घडले तर आम्ही लक्षात ठेवत नसतो कधी. त्यामुळे काय, तसे मी तुम्हाला किस्से सांगू शकणार ना. पण एकंदरीत आमचा ग्रुप असा मस्त आहे ना की असं वाटत नाही की नाटकाचे प्रयोग करायला आलो होता मी. सगळा पुरा ग्रुप जेवढा आहे तेवढा, असं वाटतं की एकाच कुटुंबातले लोक कुठे बाहेरगावी सहलीला गेले तसं वाटतं. इतकी मजा येते आमच्या ह्याच्यात. त्यामुळे नाटक करतो आहे आम्ही असं कधीच फील येत नाही. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. तुम्ही सादर करताना तुम्ही एकमेकाशी किती ट्रू आहात आणि किती सगळे कशी मिळून मिसळून येणार हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. नाही तर एकाचं तोंड इकडे हे कधीही होऊ शकत नाही शक्य. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या बाबतीत. हे सगळं घडण्यात प्रोड्युसर म्हणजे दिलीप जाधव अर्थात अष्टविनायकचे निर्माते ते आपले आहेत, त्यांचा कसा काय एक साधारण असतो, तुमचं गिव्ह अँड टेक कसं असतं प्रॉड्युसरसोबत एक रिलेशन आहे ना. त्याशिवाय कसे होतील 400 प्रयोग? सगळ्यांचं आमचं गिव्ह अँड टेक आहे. एकही प्रयोग कॅन्सल झाला नाही किंवा वेळ नाही म्हणून असं होऊ शकत नाही. त्यांचं आमचं गिव्ह अँड टेक चांगलं आहे म्हणूनच तर इतके प्रयोग होऊ शकतात आणि चांगल्या रीतीने होऊ शकतात. त्यांनी डेट्स अशा लावलेल्या होत्या, प्रयोग असे केलेत. आम्ही जवळजवळ पहिल्या एका वर्षात आम्ही 200 प्रयोग केले. म्हणजे काय स्पीडने चाललं होतं. आणि त्याच्यानंतर मग मात्र याच्यात आता 200 प्रयोग झाले. म्हणजे 2019ला आलं नाटक. 9 जानेवारी 2019ला नाटक आलं. त्याच्यानंतर 2020ला 9 जानेवारीपर्यंत त्याचे 200 प्रयोग झाले होते. पण पुढे त्याच्यानंतर करोना सुरू झाल्याने बंद झालं. त्याच्यानंतर आत्तापर्यंत आणखी 200 प्रयोग झाले, म्हणजे 400 झाले.
क्या बात आहे. हा याच्यात मी स्वतःमध्येच एक रेकॉर्ड आहे. आणि आता नक्कीच पुढच्या वेळेसाठी पुढच्या 400 प्रयोगांसाठी तुम्हाला शुभेच्छा. पण 800 आणि 1000व्या प्रयोगालाही भेटू अवश्य, मला गॅरंटी आहे. नक्कीच खूप शुभेच्छा सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. स्वागत आहे निर्मितीताई तुमचं. आणि तुम्ही भेटलात की आम्हाला नेहमी आनंद होतो. एनर्जेटिक एकदम पर्सनॅलिटी, खूप अशा नेहमी प्रफुल्लित असता तुम्ही. तुमची 25व्या प्रयोगाला जी एनर्जी होती तीच आज 400व्या प्रयोगाला आहे. क्या राज आहे एनर्जी के पीछे? या एनर्जीच्या मागे एकमेव कारण आहे प्रेक्षकांचं प्रेम. ते जोपर्यंत मला मिळतंय तोपर्यंत मी अशीच एनर्जेटिक राहणार आहे. आणि मी स्वामींकडे प्रार्थना करते की असंच प्रेक्षकांचं प्रेम मला कायम मिळत राहू दे. निर्मिती काय दिलं या नाटकाने? म्हणजे 400 प्रयोग, लॉकडाऊन धरून हे 400 प्रयोग आहेत. लॉकडाऊन नंतरही तुम्ही आधी 200 आणि नंतर आता 200चा पल्ला गाठला. 400 टोटल प्रयोग झालेत. काय भावना आहे? खूप खूप छान अशासाठी वाटतंय की म्हणजे मामा आहेत या नाटकामध्ये आणि माझं सौभाग्य आहे की मला त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करायला मिळतंय. हे खरंच खूप आम्ही सगळे भाग्यवान आहोत जे त्यांच्याबरोबर काम करतोय. ते मला असं वाटतं ह्या नाटकानं मला काय नाही दिलं, ह्या नाटकाने मला सगळंच दिलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे ना, की तुम्ही सातत्याने शोज करत राहणं, ते खूप महत्त्वाचं असतं. भले ते काही अंतराने होत असतील. कारण काय आहे, एक तर अशोक मामा कॉन्ट्रॅक्टचे शोज किंवा ओपनचे शोज करत नाहीत. म्हणजे त्यांच्या तब्येतीला ते मानवतही नाही आणि वाट लागते. म्हणजे ऑडियन्स जो काही आत येतो त्यांनी सगळी वाट लागते, त्यामुळे ते शोज होत नाहीत. आणि तरीही आमचे 4 वर्षात एवढे प्रयोग झालेत, ह्याचं आम्हाला कौतुक वाटतंय. आणि अजून आमची अशी इच्छा आहे की अजून आम्ही खूप 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 प्रयोग करत राहू या नाटकाचे. म्हणजे असं वाटतं ना आपल्याला की एक नाटक आपलं कायम चालू असावं, तसं हे नाटक माझं कायम चालू असावं असं मला वाटतं. अवश्य राहील. कारण मी चिन्मयदादांनाही तेच सांगत होते की लोकांना डायलॉग पाठ आहेत. लोक 4-5 वेळा आले आहेत, आता हे बोलणार, आता ते बोलणार. सो खरंच खूप शुभेच्छा. आपण 5व्या आणि 1000व्या प्रयोगाला, 500व्या प्रयोगाला आणि 1000व्या प्रयोगालाही भेटू. मला खात्री आहे गोष्टीची. आणि आपण अवश्य भेटू. खूप शुभेच्छा निर्मिती. सगळ्यांच्या शुभेच्छा अशाच ठेवा आमच्या बरोबर. थँक्यू सो मच. थँक्यू ताई. मी माझ्या मुलाला काय वाटेल ते बोले, तुझा काही संबंध नाहीये का? अमेझॉनवरून मागवलंय पोरगा. सो स्वागत आहे चिन्मय दादा पुन्हा एकदा. आणि वाव, 400वा प्रयोग म्हणजे तुमच्या लेखणीतून उतरलेलं इतकं एक समृद्ध नाटक म्हणेन मी. आणि 2 इतके सुंदर कलाकार आणि ते अधिकाधिक समृद्ध करतायत प्रयोगागणिक हे नाटक. म्हणजे मी बघितलं, आधीचाही प्रयोग बघितला आणि हा मला अजून छान वाटतोय. तो खुलतच जातो दिवसेंदिवस. काय भावना आहे? माझं काम 9 जानेवारी 2019ला संपलं होतं खरं तर. कारण त्या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्याच्यानंतर 400 प्रयोगांपर्यंतचा प्रवास, ह्याचं सगळं क्रेडिट हे अशोक सराफ सर, निर्मिती सावंत मॅम, ही अख्खी टीम कलाकारांची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे निर्माते दिलीप जाधव, निवेदिताताई, संजोत वैद्य, श्रीपाद पद्माकर, हे सगळं यांचं क्रेडिट आहे. कारण मध्ये कोविडची 2 वर्ष गेली आणि तरीसुद्धा नेटानं हे नाटक 400व्या प्रयोगापर्यंत या लोकांनी चालवलं आहे. मी म्हटलं तसं माझं काम 9 जानेवारी 2019लाच संपलं होतं. खरंच. आणि इतकं सुंदर लिहिलंय की खरंच म्हणजे हे नवरा बायकोचं हे घडतं आणि मिडलाईफ एक क्रायसिस थोडासा एक म्हणतो आपण की येतो. आणि त्यामध्ये मुलं वगैरे हे सगळं हँडल करता करता थोडीशी होते, थोडी कसरत असते. मी पहिल्यांदा जेव्हा माझ्या बायकोने नाटक बघितलं तेव्हा ती खूप चिडली की आपल्या घरातल्या गोष्टी तू अशा का स्टेजवर लिहिल्यास. मी म्हटलं थांब. त्याच संध्याकाळी निवेदिताताई आणि अशोक मामांमधला संवाद मी तिला ऐकवला. त्याच्यातही निवेदिताताई आणि अशोक मामा हेच म्हणत होते हे आपल्या घरात पण हेच चालतं. सो ते मला ते कळत होतं की प्रत्येक घराघरात मातीच्या चुली आपण म्हणतो तसं घरातला प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री ह्याच्याशी रिलेट करेल. आणि ह्याच्यात कोणाचीच बाजू चांगली आणि कोणाचीच बाजू चुकीची असं नाही आहे. आणि म्हणूनच नाटकाचं नाव पण व्हॅक्यूम क्लीनर आहे की खूप काही साचून राहतं ते साफ करणारा व्हॅक्यूम क्लीनर आहे.
खरंच खूप विचार करायला लावणारं नाटक आहे. कॉमेडी आहे, अशोक मामा आहेत आणि निर्मितीताई आहेत आणि त्यांच्यामध्ये थोडंसं फॅन्टसी वगैरे दाखवलं, पण तरीही एक मूळ सत्य आहे कुटुंबामधलं कुठल्याही, आणि आपण पटकन रिलेट करतो आणि अशी नाटकं प्रेक्षकांना खूप भावतात. आणि हे नाटक तर लोकांनी उचलून धरलंय मनापासून. खूप शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा. आणि मला महाराष्ट्राबाहेरच्या प्रेक्षकांचे, मराठी प्रेक्षकांचे खूप आभार मानायचे आहेत, कारण अशा पद्धतीचं नाटक त्यांनी 400 प्रयोग चालवलं. मी जसं मगाशी म्हटलं, कलाकारांचं, निर्मात्यांचं, तंत्रज्ञांचं क्रेडिट आहे, त्याच्याहीपेक्षा खूप मोठं क्रेडिट हे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचं आहे की त्यांनी गर्दी केली, ते आजही गर्दी करतायत. मला अनेक लोक सांगतात आम्ही व्हॅक्यूम क्लिनर 4 वेळा पाहिलंय, 5 वेळा पाहिलंय, आणि त्याच्यासाठी त्यांना सलाम आणि त्यांना त्यांचे आभार. मी एक सांगेन, आजही मीही प्रेक्षकांमध्ये बसून बघते हे नाटक, आणि प्रेक्षकांमध्ये काही लोकांना डायलॉग पाठ आहेत की हा आता असं बोलणार, आता असं बोलणार, एवढं आहे. रिपीट ऑडियन्स खूप आहे या नाटकाला, आणि खरंच म्हणजे नशीब लागतं. म्हणजे आर्टिस्ट, लेखक, प्रोड्युसर सगळ्या टीमचं हे सगळं क्रेडिट तुम्हाला आहे. थँक्यू सो मच. एवढी चांगली तुम्ही नाट्यकृती आमच्या भेटीला आणली. पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. निवेदिता मॅम, तुमचं स्वागत आहे रंगमूव्ही.com वर. आणि आज तुम्ही निर्मात्या म्हणून आज आमची भेट घेताय, अशोक मामांच्या वाईफ म्हणून आमची भेट घेताय. व्हॅक्यूम क्लिनर नाटकाचा 400वा प्रयोग आहे, आणि खरंच मला ओव्हरवेल्म वाटतंय. मी समजू शकते सगळ्यांना, तुम्हाला टीमला कसं वाटत असेल, काय भावना आहे? नाही, सर्वप्रथम म्हणजे मी ह्याचे सहनिर्माती आहे. ह्याचं सगळं क्रेडिट आहे आमचे निर्माते दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांना. आणखीन संजोत पण आमच्याबरोबर आहे या नाटकामध्ये, संजोत वैद्यसुद्धा. सर्वात पहिलं म्हणजे कुठल्या तरी नाटकाचे ह्या लॉकडाऊन असताना सुद्धा, लॉकडाऊनचे 3 वर्ष आपण आपल्या आयुष्यातनं गेली, सगळं बंद होतं, तसं असताना सुद्धा परत जेव्हा रंगभूमी सुरू झाली, परत जी काही जुनी नाटकं परत सुरू झाली, जी आधी लॉकडाऊनच्या चालू होती, त्याच्यातलं व्हॅक्यूम क्लिनर हे नाटक आहे. तसं असून सुद्धा ह्या नाटकाचे 400 प्रयोग होत आहेत. मला असं वाटतं हा खूप 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 मोठा पल्ला ह्या नाटकाने गाठला आहे, आणि ह्याच्यात खूप मोठं श्रेय नॅचरली अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचं आहेतच, कारण अप्रतिम कलाकार ते आहेत, त्यांच्या नावाचं वलय आहे. पण त्याचबरोबर आमचा लेखक दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर ह्याचं हे तितकंच मोठं यश आहे, कारण खूप छान, इतकं पहिल्या सीनमध्ये तर किती आपण असं बघतो कपल्स एकमेकांकडे बघत असतात, अरे खूप आयडेंटिफायबल त्यांना वाटेल असं हे नाटक आहे. आणि आमची बाकी कास्ट पण म्हणजे एकच आम्हाला नाईलाजाने रिप्लेसमेंट करावी लागली, कारण प्रथमेश चौलकर नोकरीनिमित्त बाहेरगावी गेला म्हणून. पण मधून तो येत असतो. इव्हन ऑस्ट्रेलियाच्या दौरा पण प्रथमेशने केला. काहीही रिप्लेसमेंट न होता, विथ द सेम कास्ट आमची टीम इतकी मस्त गोड आहे. म्हणजे कसं असतं ना, ऑफ द स्क्रीन म्हणतो तसं, म्हणजे बिहाइंड द स्टेज ऑल्सो त्यांचं इतकं छान रॅपो आहे, आणि कुठेतरी तो तिथे स्टेजवरती दिसतो. आणि कशा रीतीने विनोद केला जावा ह्याच्यामध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटतं अशोकची स्पेशली मी असं म्हणेन की त्याचं नेहमीच दुसऱ्या कलाकाराचा जर तो सीन असेल तर तो त्याचाच होऊ देतो, एवढा मोठेपणा त्याच्यापाशी आहे, आणि एवढा त्याच्या स्वतःच्या क्राफ्टवरती विश्वास आहे. ही त्याची खूप मोठी गोष्ट आहे. आणि निर्मितीच्या बाबतीतही तेच आहे की हे 2 एवढे मोठे कलाकार आहेत, ते एकमेकांची ती स्पेस देत त्यांचं काम करतात, आणि त्यांचं तेच अस्तित्व टिकवून धरतात. हे या नाटकाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि खूप आयडेंटिफायबल. ते कसं ना, काही गोष्ट नाटकं अशी कालातीत असतात. तो जो सब्जेक्ट आहे तो कालातीत आहे, म्हणजे काही दिवसांनी जुना झाला असं वाटणारच नाही. कारण नवरा बायको व्हॅक्यूम क्लिनरचा बेसिकलीच अर्थ आहे की त्या नवऱ्या बायकोच्या नात्यावरती जमलेली ती जी जळमट आहे तीच त्या व्हॅक्यूम क्लिनरने आपल्याला दूर करायची आहेत. आणि तेच हे व्हॅक्यूम क्लिनर दाखवतं की वर्षानुवर्ष लग्न झाल्यावरती असं होऊ शकतं ना, आणि हाऊ अगेन की त्या नात्यामध्ये परत कसा गोडवा येईल, आणि ते नातं परत कसं आणखीन जास्त छान आणि घट्ट होईल, असंच त्या नाटकामध्ये सांगायचं आहे. म्हणजे एक छोटा छान अप्रतिम मेसेजसुद्धा आहे, आणि खूप प्रत्येक वेगवेगळ्या जनरेशनच्या लोकांना ते फार आयडेंटिफायबल वाटतं. हे मला वाटतं चिन्मय मांडलेकरचं सक्सेस आहे खूप मोठं या नाटकाचं. थँक्यू. खरंच सगळ्या वयोगटातली प्रेक्षक आहेत, आणि रिपीट ऑडियन्स खूप आहे. मी चिन्मय दादांनाही सांगितलं 400 प्रयोग नाही होणार. सगळ्यांना डायलॉग पाठ आहेत प्रेक्षकांना. प्रेक्षक डायलॉग बोलतायत की हा आता असं बोलणार, तसं बोलणार. हा म्हणजे मूवीजला हा येतो कोरस, तो आज नाटकांना येतो, हेही त्यातल्या एक मोठं यश आहे. आणि दुसरं, प्रथमेशची जी रिप्लेसमेंट झाली, प्रथमेश आज उपस्थित आहे 400व्या प्रयोगाला. एवढी स्ट्रॉंग टीम आहे. एक्झॅक्टली. त्याच ह्यानी प्रथमेश पण आलेला आहे. आणि कारण ते टीमवर्क आहे ना, नाटक हे टीमवर्क आहे.
तर ते अगदी तुमच्या बॅकस्टेज वर्कर्सपासून जे तुम्हाला अंधारात आत आल्यावरती हातामध्ये प्रॉपर्टी देतात त्यांचा पण तेवढाच तेवढा सहभाग असतो. इट्स अ टीम वर्क आणि इट्स अ व्हेरी नाईस ब्युटिफुल टीम वर्क. आणि ती मजा येते की जेव्हा दोन मोठे कलाकार काम करत असतात तेव्हा बऱ्याचदा आपल्याला असं बघायला मिळतं की ते हावी होण्याचा प्रयत्न करतात. तसं काही न होता एकमेकांचं बॅटिंग, हा तुझा तू बॅटिंग कर, हा माझा मी बॅटिंग करेन, अशा टाईप जाणारं हे टीमवर्क आहे. ती ह्या नाटकाची खूप मोठी खासियत आहे. खरंच एकमेकांना स्पेस दिलेली आहे. हे सगळे तुम्ही मुद्दे खरंच खूप छान मांडलेत आणि ह्याच्याच जोरावरती 500 आणि 1000वा प्रयोगही येणार आहे आणि आपण पुन्हा भेटणार आहोत, मला खात्री आहे गोष्टीची. तुम्हाला खूप शुभेच्छा मॅम पुन्हा एक. थँक्यू सो मच. थँक्यू. आज नमस्कार, मी मिलिंद इंगळे. आज बरोबर 400वा प्रयोग होता व्हॅक्यूम क्लिनरचा आणि त्याला मी आत्ता आलो आहे आणि अतिशय सुरेख नाटक, खूपच एक वेगळी फॅन्टसी म्हणूया त्याला आपण, आणि अतिशय सुंदर लेखन चिन्मय मांडलेकरचं आणि 2 अतिशय उत्तम कसलेले असे नट असल्यानंतर नाटक उत्तम असणारच आणि ते तसंच आहे. अशोक सराफजी आणि निर्मितीताई सावंत या दोघेजणी होते आणि अतिशय सुरेख झाला प्रयोग हा. खूप मजा आली प्रयोग होताना आणि 400वा प्रयोग आहे. त्यानिमित्त सर्वांना, अख्ख्या टीमला माझ्यातर्फे शुभेच्छा आणि असेच ह्याचे अधिकाधिक प्रयोग होत राहत. धन्यवाद. नमस्कार, मी शिल्पा नवलकर. आज इथे व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा 400वा प्रयोग सादर होतो आहे. मी हे नाटक आधीही बघितलं आहे. कोणीही परत बघावं असं नाटक आहे आणि विनोदी नाटक आहे अर्थातच, त्यामुळे तुम्ही एन्जॉय तर करताच. पण मला असं वाटतं की जेव्हा खूप दिग्गज किंवा खूप उत्तम कलाकार स्टेजवर असतात तेव्हा विनोदी नाटकामधून सुद्धा ते तुम्हाला इतक्या गोष्टी देतात, इतक्या गोष्टी दाखवून देतात की कसा विनोद साकारावा किंवा अभिनयाचे धडे विनोदातून सुद्धा कसे दिले जावेत, हे मला असं वाटतं की अशोक मामा आणि निर्मितीताईंकडे बघून कुठल्याही कलाकाराला शिकता येतच. प्रेक्षकांनाही मला असं वाटतं की 2 हातांनी किती घेऊ आणि किती नको असं होत असेल. अफाट कामं केली आहेत दोघांनीही. बाकी सहकलाकारसुद्धा फॅन्टॅस्टिक आहेत आणि सगळ्यांनी परत बघावं, एन्जॉय करावं असं नाटक आहे. प्लीज सगळ्यांनी परत बघा. 400वा प्रयोग आहे पण आणखी खूप प्रयोग ह्याचे व्हावेत अशी माझी इच्छा आहे. या सगळ्या टीमला, व्हॅक्यूम क्लीनरच्या सगळ्या टीमला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. मी हे नाटक 3ऱ्यांदा बघते आज. म्हणजे इट इज गॉट बेटर आणि खूप आवडलं आज. आणि माझी मुलं पहिल्यांदा मराठी थिएटर बघायला आले आहेत आणि त्यांना खूप सरप्राईज आहे की आम्ही दादांना ओळखतो आणि त्यांचे प्रतिक्रिया मला ऐकायचे आहेत. So this natak it's the first time for us watching a Marathi play and it was a very good experience and I'm looking forward to the second half. Yeah, first time coming to a Marathi play and after meeting Dada like in life generally and seeing him act on the stage like so different and it was a really good experience. लॉकडाऊन नंतर सस्टेन होऊन एखाद्या नाटकाचा 400वा प्रयोग करणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी माझे सहनिर्माते दिलीप जाधव यांना प्लीज इथे यायची विनंती करते. या नाटकाचे लेखक चिन्मय मांडलेकर यांना मी प्लीज इथे यायची विनंती करते. आणि हे शक्य झालं ते फक्त प्रेक्षकांमुळे शक्य झालं. पेंडॅमिक मध्ये जेव्हा 50% क्षमता नाट्यगृहांची केली होती तरी सुद्धा नाटक बघायला लोक येत होते. म्हणूनच आम्ही हा 400 प्रयोगाचा टप्पा गाठू शकलो. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही आणखीन कोणी मोठी सेलिब्रिटी न बोलवता प्रेक्षकच आमच्यासाठी सेलिब्रिटी आहेत. तर तुमच्यापैकी एकाने आपण इथे तिकिटाचा नंबर काढूया. त्या प्रेक्षकांनी आमच्या बरोबर इथे येऊन हा व्हॅक्यूम क्लीनरचा 400वा प्रयोग आपण साजरा करूया. त्वचेला लावायचं. M8/10. कोणीतरी एक तुमच्यापैकी प्लीज M 8 ते 10 असे 3 तिकीट आहेत. M कोणीतरी एक रिप्रेझेंटेटिव्ह.
बाय. हे आमचे पुढचे प्रेक्षक आहेत. यांच्या जीवावर परत पुढे मराठी नाटक चालू राहणार आहे. त्यामुळे so glad. आपण हा एक व्हॅक्युम क्लीनरचा केक कट करूया. ये तू मध्ये ये. थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आमच्या नाटकावर तुम्ही एवढं प्रेम केलं. 500व्या प्रयोगाला आपण सगळे नक्की भेटू त्याची मी तुम्हाला खात्री देते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. म्हणजे हे नाटक तुम्हाला अजूनही आवडतंय. आवडतंय ना कोणी? व्हॅक्युम क्लिनर कोणी घेऊन जाणार नाही का? सांगा ना बरं हो. वेगवेगळी मजा बघायला मिळेल. नको वाटलंच मला म्हणून मी दिला नाही तुम्हाला. थँक्यू.